जर्मनीमध्ये प्रति व्यक्ती दरवर्षी सरासरी सुमारे 120 किलो इतक्या प्रमाणात दूध, दही आणि चीज यांसारख्या डेअरी उत्पादनांची खरेदी केली जाते. मात्र ही वाढती खपत आता पर्यावरणासाठी गंभीर आव्हान ठरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अन्नपदार्थांच्या वापराच्या या पद्धतीमुळे हवामान बदल, नैसर्गिक संसाधनांवरील ताण आणि जैवविविधतेवर परिणाम होत असल्याचे विविध अभ्यासांतून समोर आले आहे. डेअरी उत्पादनांच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात जमीन, पाणी आणि पशुखाद्याची आवश्यकता असते. विशेषतः गाई-म्हशींसारख्या पशुपालनातून निर्माण होणारी मिथेन वायू ही एक प्रभावी हरितगृह वायू मानली जाते, जी जागतिक तापमान वाढीला गती देणारी ठरते. त्यामुळे डेअरी उद्योगाचा विस्तार हा हवामान बदलाशी थेट संबंधित घटक मानला जात आहे. जर्मनीसारख्या विकसित देशात डेअरी उत्पादनांची मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने औद्योगिक पशुपालन वाढले आहे. यासाठी मोठ्या क्षेत्रावर पशुखाद्य पिकवले जाते, ज्यामुळे नैसर्गिक अधिवास कमी होऊन जैवविविधतेवर परिणाम होतो. तसेच रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर वाढल्यामुळे मातीची गुणवत्ता आणि जलस्रोतांवरही दुष्परिणाम होत आहेत. याशिवाय डेअरी उत्पादनांची संपूर्ण पुरवठा साखळी, उत्पादन, प्रक्रिया, पॅकेजिंग आणि वाहतूक यामधून मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होते. परिणामी अन्न क्षेत्रातील पर्यावरणीय परिणाम कमी करण्यासाठी शाश्वत पद्धतींचा अवलंब करण्याची गरज अधोरेखित होत आहे. दरम्यान डेअरी उत्पादने जर्मन आहाराचा महत्त्वाचा भाग असल्यामुळे त्यांचे पोषण मूल्य नाकारता येत नाही. मात्र पर्यावरणीय परिणाम लक्षात घेता संतुलित वापराची गरज व्यक्त केली जात आहे. काही ग्राहक आता वनस्पती आधारित पर्यायांकडे वळत असून पर्यावरणावरील ताण कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकार आणि विविध संस्था देखील या दिशेने प्रयत्नशील आहेत. शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे, कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि ग्राहकांमध्ये जागरूकता वाढवणे यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. तसेच पर्यावरणपूरक उत्पादनांच्या विकासावरही भर दिला जात आहे. एकूणच जर्मनीतील डेअरी उत्पादनांची वाढती खपत ही केवळ आहाराशी संबंधित बाब नसून पर्यावरणीय संतुलनासाठी एक महत्त्वाचे आव्हान बनली आहे. भविष्यात शाश्वत उपाययोजना आणि जागरूक उपभोग यांवर भर दिल्यास या समस्येवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवणे शक्य होईल.